श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहून झाली की आरती करायची आणि नंतर कहाणी सांगायची किंवा ती ऐकायची. चला तर मी आता सांगते सोमवारची शिवामुठीची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपारकणी. नावडतीस जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठे जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? भरताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीच जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमची बरोबर येते. त्यांची बरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, कसला वसा बसता? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावीत, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावेत. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायचं सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्या देवकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटे कुठे आहे, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना मात्र काटेकुटे खूप लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या झुंबरं लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे जायला निघाला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंड आहे. वर आपण केलेली पूजा आहे आणि जवळ खुंटीवर पागोट आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली आणि त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अजून एक कहाणी आहे सोमवारची, खुलभर दुधाची. ऐका परमेश्वरा तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा, परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. राजानं दवंडी पेटली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला.
घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला सुचेनासं झालं. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरलाच नाही. दुपारी मात्र एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटोपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकीसुनांना नऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं, 4 तांदळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. खुलभर म्हणजे अगदी थोडंसं. बाई देवळात आली, मनोभावे पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं, देवाची प्रार्थना केली. जय महादेवा नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही, पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते, असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं. राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असा झाला. पुढे 3ऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळतळले, मोठ्या माणसाचे हाया माथी लागले. हे देवाला आवडलं नाही, म्हणून गाभारा भरला नाही. याला युक्ती काय करावी? मुला वासरांना दूध पाजावं, घरोघर सगळ्यांनी आनंद करावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल. नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पेटवली. 4थ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिला. लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली. तसे तुम्ही आम्ही नांदू ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. म्हणजे भक्तिभावाने सर्वांना आनंदामध्ये ठेवून जे शक्य आहे आपण ते दिलं तरी आपल्याला देव प्रसन्न होतो आणि सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. अशा ह्या बऱ्याच शिकवणी आपल्याला ह्या कहाण्यांमधनं मिळतात. तेव्हा कहाणी नक्की ऐकावी किंवा स्वतः वाचली तर खूपच चांगलं. वाचणं जमत नसेल तर नक्की ऐकावी. तेव्हा तुम्हाला कहाण्यांचे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.